फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दैव कुणी एकदा का पुरावा मिळू दे. मी समृद्धीची काळी बाजू लोकांसमोर आणतो आणि हे सगळं तुलाच करायचंय, कारण शामरावांना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अविनाश कसं आहे? त्याच्या तोंडाला काळं फासलं आणि नंतर त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला. शामराव, मी हॉस्पिटलच्या लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो. शबरी, सावर स्वतःला. हे बघ, त्यांना काहीही होणार नाही. बघ, अजून ट्रीटमेंट चालू आहे ना. जरा धीर धर. मला सांग मामा, अविनाशला फटके कोणी दिले? तूच दिलेस. शुभमला होत्याचा नव्हता मीच केला ना. हो, हळू बोल. अशा गोष्टी मोठ्याने बोलायच्या नसतात. बोललो नसतो रे. हिनी वेळ आणली. एवढं करून ही कशी वागते माझ्याशी बघितला ना. बरं. अरे काय आहे, तू तिचा हक्काचा आहेस ना. तुझ्या खेरीज तिला दुसरं कोण आहे? म्हणून मला झोड आहे. केलेल्या कामाचं तर कधीच क्रेडिट देत नाही. वर मी उतावीळ आहे. हिचा म्हणे मास्टर प्लॅन. हिचा कसला मास्टर प्लॅन माझा होता, जो मी सक्सेसफुल करून दाखवला आहे. अरे ते सगळं तिलाही मान्य आहे. तिचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू तुझ्या रागावर ताबा ठेवायला हवास. आता मला सांग, त्या अविनाशच्या तोंडाला काळं फासायची काय गरज होती? त्यामुळे तो चवताळला ना. तो चवताळून आपलं काय वाकडं करू शकतो रे? काय करू शकतो तो? पण या अशा भांडणामध्ये आपण आपला वेळ वाया घालवायचा का? हे बघ मामा, मला असली तसली भांडणं कळत नाही. भांडण म्हणजे भांडण असतं. प्रत्येक भांडण माझ्यासाठी महत्वाचंच असतं. प्रत्येक भांडणात मी तितकाच अग्रेसिव्ह असतो. हिच्यासारखं हातचं राखून नाही भांडत. हो रे बाबा, तुझं सगळं मान्य आहे. तू केलंस ते सगळं चांगलं केलं. पण मला सांग, ती जनता ब्रिगेडची माणसं कशी काय तयार केलीस तू? ही बोडकी जनता ब्रिगेडची माणसं आपल्या नाक्यावरची पोरं आहेत. 500-500 रुपये घेऊन पाठवलं होतं त्यांना. हो, ग्रेट आहेस रे बाबा, तू ग्रेट आहे. त्याला भास्कर पॅटर्न म्हणतात. तुम्हाला माझी किंमत कधी कळणार ना, देव जाणे. खरं आहे रे बाबा, खरं आहे. ते म्हणजे ते काय ते म्हणतात ना. जाऊ दे. नाही, मला इतक्यात नाही करायचं लग्न. का? एवढी घाई कशाला? घाई मी नाही करत ग, तो करतो. तो कोण? तो म्हणजे तो परमेश्वर. तो म्हणतो, शामराव आता तुम्ही थकलात, आम्ही कधी येऊ तुम्हाला उचलायला, तेव्हा काय ती निर्वाह आत्ताच करून ठेवा. आजोबा, काय झालं? असं नका बोलू. अगं मी बोललो नाही म्हणून व्हायचं ते टळणार आहे का? ज्या गोष्टी घडायच्या त्या घडणारच आहे. त्याआधी तुमच्या दोघींची लग्न लावून दिली की मी सुटलो. मला आरामाची काही गरज नाही, कळलं ना तुला? आजोबा, तुम्ही ऐकणार की नाही माझं? एकदा सांगितलं ना, मी चालली हॉस्पिटलमध्ये, तुम्ही इथे थांबायचं आणि आराम करायचा, कळलं? मी काय लहान मुलगा आहे का? किती ओरडतेस माझ्या अंगावर? आजोबा आहे ना मी तुझा. सॉरी आजोबा, पण तुम्ही आराम करणार ना? ओके, चल. काय झालं डॉक्टर? हे बघा, ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. कसं आहे आजोबा आता? तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. ताई, हे काय होतंय ग आपल्या बाबतीत?
सगळं काही ठीक होईल, सगळं काही ठीक होईल. राणे साहेब, मी पहिल्यापासून बघतोय पोलीस ह्या केसबाबत सतत हलगर्जीपणा करतायत. तुम्ही उगीच बिनबुडाचे आरोप करताय आमच्यावर. मग हा आजचा प्रकार कसा काय घडला ते सांगा ना. शुभमच्या ऑफिसवरती काही लोक मोर्चा घेऊन गेले, त्यांनी तिथे प्रचंड नासधूस केली. अविनाश जोशींच्या चेहऱ्याला काळं फासलं गेलं, त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला गेला. तुम्ही नुसते बघत उभे होता. लोक संख्येने जास्त होते, जमाव प्रक्षुब्ध झाला होता. डिटेक्शन. पण पोलीस काय करत होते? एखादा समारंभ चालू असल्याप्रमाणे नुसते बघत उभे होते. कोण म्हणतं असं? हा सगळा प्रकार बघणारे लोक म्हणतात असं. मनोजराव, ते जे कार्यकर्ते होते ना, ते जनता ब्रिगेडचे कार्यकर्ते होते. आणि जनता ब्रिगेडचा इतिहास तुम्हाला चांगलाच माहिती आहे. आम्ही जर त्यांना जबरदस्ती अडवण्याचा प्रयत्न केला असता ना, तर त्यांनी शुभम जाळून टाकलं असतं आणि वर तुम्ही आमच्याच नावाने गळे काढले असते. मी तुमचं म्हणणं मान्य केलं असतं जर ते जनता ब्रिगेडचे कार्यकर्ते असते तर. म्हणजे ते जनता ब्रिगेडचे कार्यकर्ते होते असं काही तुमच्याकडे पुरावा आहे का? त्यांच्या हातात बोर्ड होते. आता मी पोलिसांचे कपडे घालून खुर्चीत बसलो म्हणजे मी पोलीस होतो का? पण ते जनता ब्रिगेडचे कार्यकर्ते नव्हते याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? मी जनता ब्रिगेडच्या प्रमुखांशी बोललोय. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय तो मोर्चा त्यांनी नेला नव्हता. मग हे आम्हाला त्यावेळी कसं कळणार? तुम्हाला अजूनही या गोष्टीचं गांभीर्य कळत नाहीये. तुम्हाला हेच प्रश्न जेव्हा कोर्टात विचारले जातील ना, तेव्हा कळेल तुम्हाला. मला याविषयी काही बोलायचं नाही. तुम्हाला बोलावं लागेल. ज्या अर्थी ते जनता ब्रिगेडचे कार्यकर्ते नव्हते, त्या अर्थी ते सुपारी दिलेले भाडोत्री गुंड होते. ही सुपारी कोणी दिली त्यांची नावं मला 2 दिवसात मिळायला हवीत, नाहीतर मी हे प्रकरण होम मिनिस्टर पर्यंत नेईन. लक्षात ठेवा. अजिंक्य, तुला उशीर होत असेल तर तू निघ. मी आणि सुलेखा आहोत आजोबांजवळ. काहीतरीच काय, आणि मला अशी घरी काय काम आहे? हे बघ, आजोबांची तब्येत कशी आहे हे कळल्याशिवाय मी घरी जाणार नाही. ताई, आपण याबद्दल अविनाशला काहीच कळवलं नाहीये. मी फोन करून येते. फोन करायला चालली आहेस ना? हो. ठीक आहे, माझ्या सेलवरून कर. नाही नको. नाही काय, माझा फोन आहे ना, नाहीतर मला नंबर सांग, मी त्याला कळवतो. चल. नाही, खरंच नको. आजोबांसाठी मिनरल वॉटर आणायला जायचंच आहे मला. येत आहे तर फोन करेन. ओके. डॉक्टर, आजोबा कसे आहेत आता? त्यांना कसला तरी मानसिक धक्का बसलाय का? हो, म्हणजे त्या धक्क्यामुळेच त्यांचं ब्लड प्रेशर वाढलंय आणि त्यामुळे त्यांना माइल्ड अटॅक आलाय. तातडीनं तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात, हे फार बरं केलं. पण आता कशी आहे तब्येत त्यांची? आता बरी आहे. तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही ट्रीटमेंट सुरूच केली आहे. ओके. घोडा आजोबांना बरं वाटतंय. वाटणारच होतं, मी सांगितलं होतं ना. हे बघा पाटील, तुम्ही घाबरू नका. स्पष्ट काय ते बोला. कोण माणसं होती, काय काय केलं त्यांनी, सगळं सांगा मला. एक मिनिट. हॅलो, बोला भाईसाहेब. मनोज, तुझं काम झालं? अगं नाही, अजून थोडा वेळ लागणार आहे. मनोज, माझ्यासाठी एक दिवस तुझं काम लवकर नाही आटपू शकत? अगं मी पार्टीला येणार नाही आणि तू जाणार होतीस ना एकटी पार्टीला. मी एकटी कशी जाऊ मनोज? माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांबरोबर येणार आहे. सगळ्यांचे नवरे येतात, त्या नवऱ्यांना काय कामधंदे नाहीत वाटतं? गप्प बस रे. आय एम सिरियस. आणि उगाच तू त्यांना दोष देऊ नकोस. आणि त्यांचं आपल्या बायकांवर प्रेम आहे ना, म्हणून ते येणार आहेत. अच्छा, म्हणजे पार्टीला आलो तरच प्रेम सिद्ध होणार? मनोज, तुला माझ्याबद्दल काहीच कसं नाही वाटत रे? अगं वाटतं का तुझ्याबद्दल, पण प्रेम सिद्ध करायला असं पार्टीला यायलाच हवं का? मी एक काम करतो, मी उद्या दर्पणच्या अंकामध्ये हेडलाईन देतो, माझं माझ्या बायकोवरती खूप प्रेम आहे. चालेल? मनोज, हे अति होत आहे. आणि जर का मला माहिती असतं ना तू माझी प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेणार आहेस, तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. कळलं? हेच फाईन ना. शामराव, काय झालं तुम्हाला अचानक? अरे, ते इन्स्पेक्टर राणेने येऊन ऑफिसमध्ये काय काय घडलं ते सांगितलं आणि मग आजोबांना. शामराव, शुभमवर किती मोठं संकट आलं तरी मी आहे. तुम्ही काळजी नका करू.
पण प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. शामराव काहीतरी बोला. फार नुकसान नाही झालं. शामराव तुम्ही कशाला काळजी करताय? अहो मी आहे ना, मी बघतो शुभमकडे व्यवस्थित. शर्वरी डॉक्टर काय म्हणाले? नाही, डॉक्टर म्हणाले त्यांना अचानक धक्का बसल्यामुळे असं झालंय, पण आता बरे आहेत. तुम्ही मला फोन का नाही केलात? तुमचा फोन आला तेव्हा किती घाबरलो माहिती मी. इथे येऊन ऍडमिट करेस तोपर्यंत मला कळवता नाही आलं. मी आलो असतो ना. अरे खूप गडबड झाली त्यामुळे. कपट, मला साधा एक फोन तर करायचा. मी आलो असतो तर सगळी कामं पटापट झाली असती ना. बरं काय म्हणाले काय डॉक्टर? काय नाही, म्हणजे औषधं दिलीत, ती आणावी लागतील. दे ना, लिस्ट दे, मी घेऊन येतो. अरे अविनाश, बरं झालं तू आलास. शर्वरी, ही औषधं नर्सला दाखवून दे. अविनाश, तू नव्हतास तर सगळे एवढे अस्वस्थ होते, आता जीवात जीव आला असेल सगळ्यांच्या. अण्णांचा मुलगा शोभतोच अगदी. मी जरा जाऊन येतो. अविनाश, आत्ताच आलास ना? आजोबाजवळ बस ना जरा, लगेच का निघालास? नाही, एक महत्वाचं काम आहे, ते करून येतो. आई, एक चांगली म्हणजे अगदी उत्कृष्ट बातमी आहे. हा बोल. फार खुश दिसतोयस. काय बातमी आहे? शुभमला ताब्यात घेण्याची तयारी कर. म्हणजे? शामरावांना हार्ट अटॅक आलाय. काय? हो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. शामरावांसारख्या मोठ्या उद्योजकाला असा त्रास व्हावा जे खूपच वाईट झालं. हे काय? मीडियासमोर देण्यासाठी प्रतिक्रिया. मला वाटलं की असं काय बोलायला लागली एकदम. सुधाकर, बाबांचं बोलणं खरं होतं. काळ खडतर असला तरी यश नक्कीच. आम्हाला आमचं यश आता डोळ्यासमोर दिसू लागलंय. शुभमला आमच्या ताब्यात येण्यापासून आता प्रत्यक्ष परमेश्वरही रोखू शकत नाही. चला चला सुधाकर, आपल्याला निघायला हवं. शामराव हॉस्पिटलमध्ये जायला हवं. खूप कमी दिवसांचे पाहुणे आहेत. अरे काय सांगतोस काय? अरे शामरावांना अटॅक आलाय? मला सांग आता कसे आहेत ते? आता बरे आहेत ते. डॉक्टरांनी सांगितलंय काळजी करण्यासारखं आता काही नाही आहे. माइल्ड अटॅक होता. ओह माय गॉड. अरे पण अचानक असं काय झालं? पण आम्ही त्यांना भेटायला गेलेले असताना इन्स्पेक्टर राणेंनी त्यांना शुभमवरच्या हल्ल्याविषयी सांगितलं आणि ते त्यांना सहनच झालं नाही. अरे शुभमवर हल्ला म्हणजे शामरावांच्या काळजावरच घाव आहे. अरे खूप खूप वाईट घडतंय. बरं झालं तू तिथे आहेस म्हणून. मला सांग, शर्वरी आणि सुलेखा कुठे आहेत? हो, त्या इथेच आहे, त्यांच्या जवळ आहे. आणि त्यांना सांग की आता तुम्हीच हे सगळं धीराने घ्यायला हवं. बरं तू तिथेच सांग. शामरावांना काय हवं नको ते बघ. हो अण्णा, तुम्ही काळजी करू नका. मी इथेच आहे, त्यांच्या जवळ आहे. ठीक आहे. आणि काय तशी इमर्जन्सी आली तर मला लगेच कर. नक्की. थांब, मला बोलायचंय. भास्कर, आम्ही गडबडीत आहोत. आम्हाला जाऊ दे. आई, महत्वाचं बोलायचं मला. एवढं काय महत्वाचं आहे की इथे पॅसेजमध्ये बोलायला हवं? बोल. इन्स्पेक्टर राणेंचा फोन आला होता. तो मनोज त्या शुभमच्या केसमध्ये जाम इंटरेस्ट घेतो. हे म्हणजे ते काय म्हणतात ना, आपलेच दात आणि आपले चोट, तसं झालं. आई, वेळीच बंदोबस्त नाही केला तर पुन्हा मागच्या वेळीसारखं होईल. भास्कर, आम्ही सांगितल्याशिवाय काहीही करायचं नाहीये. आम्ही ठरवू काय करायचं ते.
कुठे निघालात तुम्ही? अरे आपण ह्याला चांगली बातमी सांगितलीच नाही. शामरावना हार्ट अटॅक आलाय. काय म्हातारा? हा आहे अजून हॉस्पिटलमध्ये. त्यांनाच बघायला निघालोय आम्ही. आई तू त्यांना भेटायला जातेस? काय गरज काय तुला? काही गोष्टी तुला कधीच समजणार नाहीत भास्कर. सुधाकर, ह्याला समजावण्यात काहीच अर्थ नाहीये. चला. ही अशी का वागते माझ्याशी? भास्कर, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. तू असं कर, मी माधवीकडे नाटकाची 2 तिकीटं दिली आहेत. तू नाटकाला जा. फर्स्ट क्लास नाटक आहे. ए भाऊ डोकं नको खाऊ. एन्जॉय इट. डोकं नको खाऊ काय? काय थकला जीव. नटलेलं आहे ध्यान. आनंदात दिसतंय. बरं, तुम्हाला चहा आणू की लगेच तयार होत आहे? तयार कशासाठी? मग काय न आवरता निघणार आहात का माझ्याबरोबर? मी काय धोळीनी माकलोय का? काय बोलते काय तू? अरे हो, तुम्हाला माहीतच नाही ना, आम्ही ना गावी असताना नाटक बघायला खूप जायचो. मी, आई, बाबा तयार होऊन जायचो नटून सजून. सिनेमाला जायचोच, पण नाटकाची गंमतच वेगळी असायची. बर, कोण चाललाय नाटकाला? तुम्ही आणि मी. सुधाकर मामांनी नाटकाची 2 तिकीटं पाठवली आहेत. ते म्हणाले तुम्ही दोघं जाऊन या. चलताय ना मग? त्या मामाला नाही काय धंदे. मला कंटाळा आलेला, मी नाही येणार आहे. नाही, पण तुम्हाला खरंच आवडेल. म्हणजे मी गावी असताना ना. चुप 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 चुप. तुझ्या गावच्या नाटकांचं मला काही सांगू नको. ती बघूनच माझ्या घरात नाटकं करायला लागली असत तू. मी नाही येत नाटका फाटकाला. तुला जायचं असेल तुझा. काय ग, काय झालं? त्या मामाला नाही धंदे. त्याला फुकट तिकीट मिळाली नाटकाची. ते त्यांनी हिच्या गळ्यात मारली. पर्यायाने मी झेलतोय. कुठचं नाटक? ए भाऊ डोकं नको खाऊ. अरे ते चांगलं नाटक आहे. हो. मग तू जा. खरंच? ए वहिनी, मी येऊ नाटकाला. जा ना, जा. बघतेस काय माझ्याकडे? जा. मी पटकन तयार होणार आहे. थांब. जा जा, मजा करा. दोघी रिकाम टवळ्या. हिनी पोरीला झोपवलं, नवऱ्याला वाऱ्यावर सोडलं, ही चालली नाटकाला. अहो पण आता तू माझं डोकं नको खाऊ. काय कटकट आहे. 2 मिनिटं शांतता नाही. मजा कर. शामराव मोहिते, सुधाकर, कशी आहे शामरावांची तब्येत आता? बरं दादा. शुभमवर झालेल्या हल्ल्याचं कळलं. खूप वाईट वाटलं. आणि शामरावांचंही असं. खूप मोठं संकट कोसळलंय तुमच्यावर. हो, पण अविनाश तसा खूप धीराचा माणूस आहे. हो ना, माहिती आहे आम्हाला. अविनाश, तुला कसलीही मदत हवी असेल तर अगदी सांग. हा, ईश्वर नेहमी सत्याच्याच बाजूने असतो. चल सुधाकर. सावकाश, आरामात शामराव, आरामात.
मी जनता ब्रिगेडच्या प्रमुखाशी बोललोय. त्याने या हल्ल्याची जबाबदारी घ्यायला नकार दिलाय. अच्छा, म्हणजे ह्या प्रकरणामागे काही दुसरीच माणसं होती तर? ही माणसं म्हणजे सुपारी घेतलेले भाडोत्री गुंड आहेत. मामा, तुम्हाला काय वाटतं कोणी घेतली असेल सुपारी? मी स्वतः काही सुपारी खात नाही, त्यामुळे देण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला जरी माहीत नसलं तरी मी लवकरात लवकर शोधून काढणार आहे. हे सगळं तू आम्हाला कशासाठी सांगतोस?